एलओसीवर पाकड्यांच्या कुरापती सुरूच, सलग 9व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन, कुपवाडा, उरी आणि अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार, भारतीय जवानांकडून पाकड्यांना चोख प्रत्युत्तर. युद्ध झाल्यास पाकिस्तानची परिस्थिती वाईट, विचारलेल्या प्रश्नावर ग्रोक एआयचं उत्तर, पाकिस्तानला विनाशकारी परिणाम भोगावे लागू शकतात, युद्धामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, ग्रोक एआयने दिलं उत्तर. भारताला जशास तसं प्रत्युत्तर देऊ अशी भाषा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मदतीची याचना करतायत. भारताच्या कारवाईने पाकिस्तान घाबरला, 2 महिन्यांचं रेशन साठवून ठेवा, पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना निर्देश, पीओकेचे पंतप्रधान चौधरी अनवरुल हक यांचे निर्देश. पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक, जैसलमेरच्या पठाण खानला अटक, पठाण खान विरुद्ध अधिकृत गुपित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. दहशतवादी हल्ल्यातील जखमी पर्यटक घरी परतले, नवी मुंबईतील कामोठ्याचे सुबोध पाटील घरी परतले, सुबोध पाटील यांनी सांगितला हल्ल्याचा थरार. पाकिस्तानकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीची शक्यता, पाकिस्तानची आठवड्यात जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याची तयारी करत असल्याची माहिती. जर भारताने सिंधू नदीचं पाणी रोखलं तर पाकिस्तान भारतावर हल्ला करेल, पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचा इशारा. पाकिस्तानच्या पंतप्रधानावर डिजिटल स्ट्राईक, शहबाज शरीफच्या युट्यूब चॅनलवर भारताची बंदी, 16 प्रमुख पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर बंदी, अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील बंदी. सांगलीत ख्रिस्ती समाजाकडून पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध, कॅन्डल मार्च काढून हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली. मणिपूर हिंसाचाराला 2 वर्षे पूर्ण, मणिपूर राज्यात हाय अलर्ट, मेईतेई कुकी संघटनांकडून बंदची हाक, 3 जिल्ह्यांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था, 10,000हून अधिक सैनिक तैनात. यंदा माऊलींच्या पालखीचं 19 जूनला प्रस्थान होणार. 19 जूनला रात्री 8च्या सुमारास वाजत गाजत माऊलींच्या पालखीचे समाधी मंदिरातून प्रस्थान होणार. 5 जुलैला पालखी सोहळा पंढरीत दाखल होणार. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी, 20 रुपये तिकीट दरात 1 तास पोहण्याचा आनंद. पुणेकरांनो, पाणी जपून वापरा, पुणे शहरात पाणी कपातीला सुरुवात, दक्षिण पुण्यातल्या रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा, 5 मे पासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा. राज्यात पुढील 7 दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता, आज आणि उद्या कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा. उत्तर भारतात अवकाळी पावसाचा कहर, खराब हवामानामुळे 200हून अधिक विमानांना उशीर, दिल्लीत वर्दळीच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात 10 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रात आठवडाभर वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा. पुण्यातील शेतकऱ्यांची पीक कर्ज फेडीला सुरुवात, आतापर्यंत 80% शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली, व्याजासह पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम परत करण्याचा बँकेचा निर्णय. पुण्यात 1 गाव 1 पोलीस योजना सुरू, गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी योजना, महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून योजनेला सुरुवात, पुण्यातील 1574 गावं आणि वाड्यावस्त्यांवर पोलीस पोहोचणार. मध्य रेल्वेवर रविवारी कोणताही मेगा ब्लॉक नाही, नीट परीक्षेमुळे मेगा ब्लॉक रद्द, नीट परीक्षा 4 मे रोजी रविवारी होत असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ब्लॉक न घेण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी काही सुटेना, उड्डाणपूल सुरू झाल्यानंतरही वाहतूक कोंडी कायम, नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडी.
छत्रपती संभाजीनगरमध्ये विवेकानंद महाविद्यालयात प्रसिद्ध साहित्यिक अय्यूब पठाण लोहगावकर यांच्या गोदाकाठचे गावकूस या ललित लेख संग्रहाचं प्रकाशन संस्थेचे सहसचिव श्रीमंतराव सिसोटे आणि अध्यक्ष अक्षय सिसोटे यांच्या हस्ते प्रकाशन। बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या आईचं काल सायंकाळी निधन। कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात सुरू होते उपचार। सकाळी 11:30 वाजता पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार। बीडच्या माजलगाव तालुक्यात टाकरवन ग्रामस्थांचं पाण्यासाठी धरणे आंदोलन। जलजीवन योजनेचं निकृष्ट दर्जाचं होणारं काम चांगलं करण्याची मागणी। भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कामगार सेनाच्या वतीने 2 दिवसांचं आंदोलन। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा। सांगलीतील डफळारपूरमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कोळींनी केलं आंदोलन। स्वच्छ पाणी पुरवठा आणि गावातील विविध विकास कामांची मागणी। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावातील पाचोऱ्यात सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून मोर्चा काढत केला भ्याड हल्ल्याचा निषेध। महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरातील 28 स्टॉल धारकांचा जलसमाधीचा प्रयत्न। 2023 मध्ये वन विभागाने हटवले होते स्टॉल्स। 28 कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे स्टॉल धारकांचं आंदोलन। पुणे विभागातील 2 एक्सप्रेस विशेष रेल्वेचा आज शुभारंभ। पुणे जोधपूर आणि MGR चेन्नई सेंट्रल भगत की कोठी एक्सप्रेस या 2 विशेष रेल्वेंना रेल्वे मंत्री ऑनलाईनद्वारे दाखवणार हिरवा झेंडा। मुंबई पालिकेची निवडणुकीच्या तयारीची सुरुवात। निवडणुकांविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। याचिकेवरील सुनावणी मंगळवारी 6 मे रोजी होणार। 6 मे रोजी पालिका निवडणुकीच्या तारखेची स्पष्टोक्ती होणार। शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी डिजिटल प्रणाली। कृषी योजनांची माहिती मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक प्रणाली योजना। शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी कृषी विभागाचं आवाहन। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड 11 मे रोजी होणार। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे सभापती उपसभापती निवडण्याची जबाबदारी। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निवड होण्याची शक्यता। काँग्रेसने जनगणनेला विरोध केला या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात तथ्य नाही। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं प्रत्युत्तर। तर मनमोहन सिंग यांच्या काळात काँग्रेसने जनगणना केली त्यावेळी आपण केंद्र सरकारमध्ये होतो। देवेंद्र फडणवीस केंद्रात नव्हते। पृथ्वीराज चव्हाणांचा टोला। अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळ बैठक। 6 मे रोजी होळकर त्रिशताब्दी निमित्त जामखेडमध्ये चोंडी येथे बैठक। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार। 600 VVIPंसह 2000 लोकांच्या व्यवस्थेचं नियोजन। राज्य सरकारची भिसे कुटुंबाला मदत। जुळ्या मुलींच्या उपचाराचा खर्च सरकारने उचलला। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी 24 लाख रुपयांची मदत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मनमानीला चाप बसणार। वाटेल ती कामं स्थानिक स्वराज्य संस्था करू शकणार नाहीत। नगर विकास खात्याच्या परवानगीनेच कामं करता येणार। राज्याची आर्थिक स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांचा निर्णय। उल्हासनगरमध्ये पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं होम हवन आंदोलन। महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हंगामा। गेटवर चढून महापालिकेत प्रवेश करण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची अमरावती जिल्हा कृषी कार्यालयावर धडक। पीक विमा योजनेतील पीक कापणी प्रयोगाची अट रद्द करण्याची मागणी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या फोटोला चप्पलांचा हार घालून निषेध। लाडक्या बहिणींची चिंता मिटली। एप्रिलचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात। पुढील 2 ते 3 दिवसात सर्वांच्या खात्यात निधी येणार। मंत्री आदिती तटकर यांनी दिली माहिती। विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याची चर्चा। रामराजे नाईक निंबाळकरांना साताऱ्याच्या वडूज पोलिसांकडून समन्स। आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश।
दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर दिलं जाणार. पहलगाम हल्ल्यावर अजित पवारांचं वक्तव्य. दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी केंद्रानं पावलं उचलली. हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही. आमच्या वाटेला कुणी आलं तर त्यांचा तुकडाच पाडतो. अजित पवारांचं वक्तव्य. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आणि पाकिस्तान विरुद्ध थेट ॲक्शन घेण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी. चंद्रपूर, राजुरा, हिंगणघाट शहरांतून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपीकडून 9 दुचाकी हस्तगत, अन्य 6 गुन्हे उघडकीस. गोव्यातील शिरगावमध्ये श्री लईराई यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी. पुणे पोलिसांच्या लॉज मालक आणि चालकांना सूचना. लॉज परिसरात एचडी आणि नाईट व्हिजन कॅमेरे लावण्याच्या सूचना. संशयित आढळून आल्यास पोलिसांना कळवण्याचे आदेश. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात महिनाभरानंतर एक आरोपी पकडण्यास धाराशिव पोलिसांना यश. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून रणजित पाटील या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून केली अटक. चंद्रपुरात वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला. शेतकऱ्याला 200 मीटर फरफटत नेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू. चिचपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत पिंपळखुटा राखीव वनक्षेत्रातील घटना. रात्री शेतात गेला असताना दबा धरून बसलेल्या वाघाची शेतकऱ्यावर झडप. मोकाट कुत्र्याने फाडला चिमुकल्याचा जबडा. पुण्यातील शिवाजीनगर भागातील घटना. 7 वर्षाच्या चिमुकल्यासोबत घडली घटना. परभणीत शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग. लेकीच्या लग्नासाठी ठेवलेली 1.5 लाख रोकड आणि घरसामान जळून खाक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. यवतमाळमधील पुसदमध्ये 17 किलो गांजासह 1 जण अटकेत. 4,67,000चा मुद्देमाल केला जप्त. धुळ्यात शिरपूर तालुक्यातील सांगली भागात 70 लाख रुपयांचा गांजा जप्त. शेतात जमिनीमध्ये प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये गाडून ठेवला होता गांजा. पोलिसांकडून एकाला अटक. यवतमाळच्या पुसदमध्ये सापळा रचत पोलिसांनी जप्त केला देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुस. एकूण 18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपीला पोलिसांकडून बेड्या. सांगलीत धूम स्टाईलनं सोन्याचे दागिने लंपास केलेल्या 2 चोरट्यांना 4 तासात जेरबंद. चोरट्याकडून 13 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत. वृद्ध ध्यानचंद सकळे यांच्या वाहन चालकाचा चोरीतला मुख्य सूत्रधार. पैठण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक. पैठण पोलिसांकडून सापळा रचून आरोपीला अटक. सांगलीत 40 तोळे सोनं लंपास करणारा चोरटा अवघ्या 4 तासात जेरबंद. विश्रामबाग पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 40 तोळे सोन्याच्या दागिन्यासह चोरट्याला केली अटक. टँकरच्या धडकेत 34 वर्षीय महिलेचा मृत्यू. विरार पूर्वेतील बजरंग मंदिरासमोरील घटना. आरोपी टँकर चालक विरोधात तक्रार दाखल. अक्कलकोट तुळजापूर महामार्गावर कंटेनर आणि 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात. 1 जण जागीच ठार तर 4 ते 5 जण जखमी. जखमींवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. जयस्वाल वाईन शॉपला भीषण आग. वाशिम शहरातील घटना. आगीत दुकानाचं मोठं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.